हाय मुलांनो, तर आज आपण 16th लेसन डे अँड नाईट याची एक्सरसाइज बघणार आहोत. ठीक आहे. तर क्वेश्चन ए आहे थिंक अँड टेल. विचार करा आणि सांगा. फर्स्ट, ऑन अ न्यू मून डे वी कॅन नॉट सी द मून इवन दो इट इज देअर इन द स्काय. व्हाय इज दॅट सो? न्यू मून डे म्हणजे जेव्हा चंद्र नसतो आकाशामध्ये, म्हणजे अमावस्येला आपल्याला चंद्र का दिसत नाही? तो तर तिथेच असतो. आकाशातून तो कुठे जातो का? नाही. तो फक्त आपल्याला दिसत नाही म्हणून त्या दिवशी न्यू मून डे असतो. मग असं का होतं? तर आपण त्याचा आन्सर बघूयात. ओके. तर त्याचा आन्सर आहे द अर्थ गेट्स लाईट फ्रॉम द सन. हे तर आपल्याला माहीतच आहे. पृथ्वीला प्रकाश लाईट कुठून भेटते? तर सूर्यापासून भेटते. सम सनलाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ ऑन टू द सरफेस ऑफ द मून. मग सूर्याचा जो प्रकाश, सूर्यप्रकाश जो पृथ्वीवर पडतो, अर्थवर पडतो, तर तो पृथ्वीच्या जमिनीवरून रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे. आणि तो रिफ्लेक्ट होऊन कुठे पडतो? तर चंद्रावरती पडतो, मूनवरती पडतो. दस द मून गेट्स रिफ्लेक्टेड सनलाईट. म्हणजेच आपल्याला जो चंद्र असा दिसतो की नाही प्रकाशित, तो कशामुळे? चंद्राची जी लाईट असते की नाही, संध्याकाळी बघा चंद्राचा उजेड असतो, तो कशामुळे दिसतो? तर हीच पृथ्वीवरून जी रिफ्लेक्टेड सनलाईट चंद्रावर गेलेली असते त्याच्यामुळे तो आपल्याला दिसतो. ऑन द न्यू मून डे द मून डज नॉट गेट एनी रिफ्लेक्टेड सनलाईट. आणि न्यू मून डेच्या दिवशी पृथ्वीवरून कोणतीच सनलाईट रिफ्लेक्ट होऊन चंद्रावर पडत नाही, म्हणून आपल्याला त्या दिवशी चंद्र दिसत नाही. देअरफॉर ऑन अ न्यू मून डे वी कॅन नॉट सी द मून इवन दो इट इज देअर इन द स्काय. म्हणूनच त्या दिवशी चंद्र जरी आकाशामध्ये असेल तरी तो आपल्याला दिसत नाही. आपल्याला कोणतीही वस्तू केव्हा दिसते माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा एखाद्या वस्तूवरती लाईट पडते आणि ती रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यात जाते तेव्हाच आपल्याला ती वस्तू दिसते. किंवा समजा सगळीकडे अंधार आहे आणि तुमच्या हातात टॉर्च आहे, जर तुम्ही टॉर्च दाबला तर त्या टॉर्चचा प्रकाश जिथं जाईल तीच तुम्हाला वस्तू दिसणार आहे की नाही? हो ना. त्याचप्रमाणे तो सूर्याचा प्रकाश आहे तो चंद्रावरती रिफ्लेक्ट होऊन जात नाही आणि म्हणून त्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही. समजलं? सेकंड, व्हाय डू बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट अर्लियर इन विंटर दॅन इन समर. म्हणजेच उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये, म्हणजे समरपेक्षा विंटरमध्ये पक्षी जे आहेत ते लवकर आपल्या घरी, म्हणजे त्यांच्या घरट्यामध्ये परत जातात. असं का होतं? आन्सर फर्स्ट, द सन सेट्स अर्ली इन विंटर. हिवाळ्यामध्ये सनसेट लवकर होतो, लवकर अंधार पडतो की नाही? तुम्ही बघितलं ना, विंटरमध्ये लवकर अंधार पडतो. अँड लेट इन समर. आणि उन्हाळ्यामध्ये उशिरा अंधार पडतो. सेकंड, ॲज सनसेट्स अर्ली इन विंटर इट गेट्स डार्क अर्ली. आणि सनसेट लवकर होतो त्याच्यामुळे अंधार पण लवकर पडतो. देअरफॉर बर्ड्स रिटर्न टू देअर नेस्ट अर्लियर दॅन समर. आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये पक्षी लवकर आपल्या घरी जातात. बी, आन्सर इन ब्रीफ. उत्तरे लिहा. फर्स्ट, फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट. पृथ्वीला प्रकाश कुठून भेटतो? पृथ्वीला लाईट कुठून भेटते? द अर्थ गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. तर आपल्याला माहीतच आहे की अर्थला म्हणजेच पृथ्वीला जी लाईट आहे, जो प्रकाश आहे, उजेड आहे, तो सूर्यापासून भेटतो. सेकंड, व्हॉट इज द अर्थ शेप्ड लाईक. अर्थचा आकार, पृथ्वीचा आकार कसा आहे? शेप कसा आहे? आन्सर, द अर्थ इज शेप्ड लाईक अ लार्ज बॉल. तर पृथ्वीचा आकार कसा आहे? एका मोठ्या बॉल सारखा तिचा आकार म्हणजे शेप आहे. थर्ड, व्हेन डू वी से दॅट इट इज डे टाईम. दिवसाचा वेळ आहे असं आपण केव्हा म्हणतो? किंवा आता दिवस आहे असं आपण केव्हा म्हणतो? आन्सर, वी से दॅट इट इज डे टाईम व्हेन वी गेट लाईट फ्रॉम द सन. जेव्हा आपल्याला सूर्यापासून प्रकाश भेटतो, सूर्यप्रकाश भेटतो किंवा सूर्यापासून उजेड भेटतो तेव्हा आपण म्हणतो की आता दिवस आहे. व्हेन डू वी से दॅट इट इज नाईट टाईम. आणि रात्र आहे असं केव्हा म्हणतो? आन्सर, वी से दॅट इट इज नाईट टाईम व्हेन
वी डू नॉट गेट लाईट फ्रॉम द सन. आणि जेव्हा आपल्याला सूर्यापासून उजेड भेटत नाही, प्रकाश भेटत नाही, त्यावेळेस आपण म्हणतो की आता रात्रीची वेळ आहे. सी, डिस्क्राईब. डिस्क्राईब म्हणजे थोडंसं मोठं उत्तर लिहायचंय, ठीक आहे, वर्णन करून लिहायचंय. फर्स्ट, द स्पिनिंग ऑफ द अर्थ. आता पृथ्वीचं जे फिरणं आहे तर ते आपल्याला आता एक्सप्लेन करायचं आहे. आन्सर, फर्स्ट, व्हाईल मूव्हिंग अराउंड द सन द अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी स्वतःभोवती सुद्धा गोल गोल फिरत असते. दिस इज कॉल्ड रोटेशन ऑफ द अर्थ. आणि पृथ्वीच्या या स्वतःभोवतीच्या फिरण्यालाच रोटेशन ऑफ द अर्थ असं म्हटलं जातं. ठीक आहे, दोन आहेत, रोटेशन आणि रिव्होल्यूशन. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा त्याला रिव्होल्यूशन म्हणतात आणि जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला रोटेशन म्हणतात. सेकंड, वी हॅव डे अँड नाईट बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ द अर्थ. आणि पृथ्वी ही जी स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळेच आपल्याला दिवस आणि रात्र होतात. सेकंड, द सायकल ऑफ डे अँड नाईट. आता हे दिवस रात्रचं चक्र कसं चालू असतं आपण बघतो ना, रोज दिवस होतो, परत रात्र होते, परत दिवस होतो, परत रात्र होते, हो ना. तर हे जे सायकल चालू आहे तर ते काय आहे ते आपण बघूयात आता. आन्सर, फर्स्ट, व्हाईल मूव्हिंग अराउंड द सन द अर्थ स्पिन्स अराउंड इटसेल्फ. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा ती स्वतःभोवती सुद्धा फिरत असते. सेकंड, सो द पार्ट ऑफ द अर्थ that is getting sunlight goes into darkness and the part that is in darkness comes into the light. पृथ्वी ही गोल असल्यामुळे पृथ्वीचा फक्त अर्धा भागच सूर्याकडे असतो. ठीक आहे, म्हणजे त्या अर्ध्या भागामध्ये उजेड असतो आणि जेव्हा पृथ्वी अशी गोल फिरते तेव्हा तो उजेडातला भाग हा अंधारात जातो आणि अंधारातला भाग हा उजेडामध्ये येतो. थर्ड, दॅट इज where there is a day it becomes a night after some time. आणि जेव्हा तो उजेडाचा भाग असतो सूर्यासमोर तेव्हा तिथे दिवस असतो आणि तो उजेडातला भाग मागे गेला की तिथे अंधार होतो, म्हणजेच तिथे रात्र होते, म्हणजेच दिवसानंतर तिथे रात्र येते. सिमिलरली where there is a night it becomes a day after some time. आणि त्याचप्रमाणे जो अंधारातला भाग असतो तो सूर्याच्या समोर येतो, म्हणजे तिथे रात्र होती, तो भाग कुठे आला, उजेडामध्ये आला. 4, दिस सायकल गोज ऑन विदाऊट स्टॉपिंग. आणि हे जे सायकल आहे ते अजिबात न थांबता नेहमी चालूच असते. डी, फिल इन द ब्लँक्स. आता ह्या ब्लँक्स आपल्याला भरायच्या आहेत. ओके, तर फर्स्ट, द होल डे हॅज. पूर्ण दिवसामध्ये डॅश डॅश अवर्स. किती अवर्स असतात माहिती आहेत ना आपल्याला? पूर्ण दिवसामध्ये 24 अवर्स असतात. सेकंड, the sun appearing in the sky in the morning is called. सकाळी जेव्हा आपल्याला सूर्य आकाशामध्ये दिसतो तर त्याला काय म्हणतात? सनराईज. ओके, सूर्योदय म्हणतात. आणि थर्ड, द डिसअपिअरन्स ऑफ द सन फ्रॉम द स्काय इन द इव्हिनिंग इज कॉल्ड डॅश डॅश. आणि संध्याकाळी जो सूर्य आहे तो डिसअपिअरन्स होतो, म्हणजे आपल्याला दिसत नाही, तर त्याला काय म्हणतात? सनसेट, म्हणजे सूर्यास्त. त्यालाच आपण म्हणतो सूर्य बुडला. ठीक आहे. 4, फ्रॉम मार्च 21 टिल डॅश डॅश अवर डेज बिकम लॉंगर अँड द नाईट शॉर्टर. तर मार्च 21 पासून कोणत्या दिवसापर्यंत आपले दिवस हे मोठे आणि रात्र छोटी होत असते? तर 22 सप्टेंबर. म्हणजे आता हिवाळा संपून उन्हाळा सुरुवात होतो 21 मार्च नंतर. ठीक आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे आता जो लवकर अंधार पडत आहे तो हळूहळू उशिरा अंधार पडायला लागतो. आता ई, ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे आपल्याला. फर्स्ट, द नंबर ऑफ अवर्स इन the day and the night on March 21 are equal. 21 मार्चला दिवसामधले तास आणि रात्रीचे तास हे दोन्ही बरोबरच असतात. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र अशी असते. तर हे बरोबर आहे. आणि अजून फक्त 22 सप्टेंबर याच दिवशी
12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. हे आपण आता हे शिकलेलो आहोत. इन अवर पार्ट ऑफ द अर्थ on June 21, the day is the longest and the night is the shortest. आपल्या भागामध्ये 21 जूनला दिवस हा लॉंगेस्ट असतो आणि नाईट ही शॉर्टेस्ट असते. तर हे बरोबर आहे. आत्ताच आपण बघितलं की मार्च 21 टू 22 सप्टेंबर पर्यंत दिवस लॉंग असतो, डे लॉंग असतो आणि नाईट ही शॉर्ट असते. ठीक आहे, म्हणजे हे पण झालं ट्रू. 3. On September 22, the lengths of the day and the night are unequal. आत्ताच मी ते सांगितलं, मार्च 21 आणि सप्टेंबर 22 ह्याला डे अँड नाईट ह्या इक्वल असतात. तर हे अनइक्वल आहे, म्हणजेच हे झालं फॉल्स. ओके, आता 4th. In our part of the earth on December 22, the day is the longest and night is shortest. तर हे सुद्धा फॉल्स आहे, कारण सप्टेंबर 22 नंतर डे स्मॉल होतात आणि नाईट ही लॉंग होत असते. समजलं? ओके, बाय बाय.